नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रतिभा नगरे, छत्रपती संभाजीनगरहून. मी आणि माझा भाचा ट्रॅक्टर चालवत आहे. आम्ही शेतामध्ये आलो संभाजीनगरहून ट्रॅक्टर चालवत आणि बघू शकता आम्ही किती सुंदर आणि किती छान ट्रॅक्टर चालवतोय. बघा, मला चालू देत नाही तो म्हणतो मी चालवतो, आता तू फक्त बैस. आणि बघू शकता तुम्ही, आपल्याकडे क्लास आहे, स्पोकन इंग्लिश क्लास, ऑनलाईन ऑफलाईन सर्वांसाठी, लहान मोठे जॉबवाले. तर क्लास कोणीही लावू शकतं, वयाची अट नाही. तर धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं, पण ते सहज हसत हसत जगायचं असतं. कधी आनंद मिळतो, कधी अनुभव मिळतो. जे मिळालं त्यात असमाधान ठेवायचं आणि जे नाही मिळालं त्याची तक्रार नाही करायची. कारण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो. कधी जिंकतो, कधी शिकतो, पण थांबत नाही. कारण चालत राहणं हेच जीवनाचा खरा अर्थ आहे. मग शेवटी मन शांत असेल तर आयुष्य सुंदर वाटतं. देव सगळं बघतो, देवाला सांगण्याची गरज नाही. तो मनातलं सगळं ओळखतो. काही जगाला फसवू शकतो, पण देवाला कधीच नाही. कारण चक्र शांतपणे फिरतं आणि एक योग्य वेळेला उत्तर देतं. संस्कार ठेवतात आपल्याला थांबवून, चुकीच्या वाटेवर जाण्यापासून वाचवून. म्हणून सांगते, देव सगळं बघतो, शांतपणे फक्त उत्तर देईल योग्य वेळेवर. तर चला मग, करुणा करो कष्ट हरो, ज्ञान दे भगवान. भो में पसीना वो मेरी तार दो भगवान. दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है, भीक मांगती है. कोणीतरी खूप छान बोललं आहे. पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते आणि आयुष्याने शिकवलं तर झोप उडून जाते. कारण अनुभवाचा धडा कुठल्याही पानावर लिहिलेला नसतो. आता काय आमचं काय 2 दिवस होऊन जाईल. हा पाणी पडतो म्हणतो. पाणी पडतो. अरे काय बाबा हो, या जेवण करायला. आम्ही जेवतोय मस्त. मिरची कोणाला आवडती तोंडी लावायला. काकडी, मटकीची भाजी. शेतात खूप छान लागतं जेवण. उपासाचा चिवडा आहे, चिप्स, साबुदाणा, चतुर्थी आज. दही मोठे खायला शेतामध्ये. मला चुरून मुरून 2 भाकरी पोट भरून. हे बघा, भरून घ्या आणि दोन्ही गाल भरून घ्या. आज म्हणा जेवण या जेवायला. शिटी मध्ये कसं 2-2 दही काढलं ना, पोरगं मागं वरण भात. शेतामध्ये मस्त भाजी त्याला भाकर आवडतं. जे असलं ते खोकला सुरू येईल करतो. ना. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्यांच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अथुरणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे, आंजोळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा माणूस, शेतकरी राजा. रोज वाटतं आज नाही उद्या सगळं ठीक होईल, पण काही वेळा उद्याही कालच्या सारखाच निघतो. स्वप्न मोठी असतात, पण परिस्थिती अडवते. मन मजबूत असलं की वाट मात्र सापडते. एकटेपणातच खरं आयुष्य शिकवतं. कोण आपला आणि कोण नाही ते दाखवतं. हरवलं असतं वाटतं, पण लढणं थांबवू नको, कारण शेवटचा प्रयत्न कधी जिंकतो. दुःख कायम राहतं नाही. वेळ बदलतो, आजचा अंधाराचा उद्याचा प्रकाश नक्की बनेल. कावळा कोणाचे मन चोरत नाही, तरी तो लोकांना आवडत नाही. कोकिळा कोणाला धन देत नाही, तरी ती सर्वांना प्रिय असते. फरक गोड बोलण्याचा असतो. गोड शब्दाने माणूस सगळ्यांना आपले करून घेतो. महत्त्व माणसाला नसते, तर त्यांच्या स्वभावाला असतं.
कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतं, तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही फरकच राहत नाही. म्हणून माणसाने कपडे स्वच्छ असोत या नसतो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपडे माणसाचे लक्ष वेधतात आणि स्वच्छ मन देवाचे लक्ष वेधते. आयुष्य येणाऱ्या प्रत्येक युक्तीने तंत्रज्ञान वेगळे असते. कोणी वागायचं कसं शिकवतं, तर कोणी जगायचं कसं. आयुष्यात आपण ज्यांना भेटतो ते प्रत्येक मागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही विशेष लोक आपल्याला सर्वोत्तम युक्तिमत्त घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. आयुष्यात नेहमी आपल्या मनासारखं नसतं, पण ते हसत जगायचं असतं. कधी आनंद मिळतो, कधी अनुभव मिळतो. जे मिळालं त्यात समाधान ठेवायचं आणि जे नाही मिळालं त्याची तक्रार नाही करायची. कारण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो. कधी